लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। ही योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असून ती अधिक प्रभावी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिले। विपक्ष आणि सभागृहात या योजनेबाबत प्रश्न उपस्थित करत निधी अभावी योजना थांबण्याच्या चर्चा होत असल्याचा उल्लेख केला। त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी स्पष्ट केले की सरकार महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी या योजनेत सातत्याने सुधारणा करत आहे। योजनेच्या लाभार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। उपमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे योजनेबाबत जनतेत निर्माण झालेल्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे। एक मिनिट, लक्षवेधी पुढे ढकलण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, आता आपण विधेयक घेऊ बिल थांबा एक मिनिट। राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत? लक्षवेधी संदर्भात, लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं। ऐका ना, अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती, आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेलं? बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर। आणि या ठिकाणी बस ऐका, सत्य ऐका जरा। आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती, आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली। त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे, तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे, तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं, हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत। आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले त्याच्यामध्ये। तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ऍडव्हान्स पैसे आम्ही टाकले। आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून। आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाइड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा, आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी, अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय। आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना। कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही, लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही? विधानसभेत दाखवला की नाही? आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल। नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना, तुम्ही तुमच्यावर का घेताय? बोला ना, ऐका। अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली? आम्ही सुरू केली। त्याला हिंमत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते, ती दानत आम्ही दाखवली। आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार। योग्य वेळी देणार।